हॅलो अँड वेलकम सर्वांचं स्वागत आहे फराक सर मॅथ स्पेशलमध्ये. तर स्ट्रेट लाईनच्या आपल्या कंटिन्युअस सेशनमध्ये आपण आतापर्यंत बघितलेले आहे कोऑर्डिनेट सिस्टम, डिस्टन्स अँड सेक्शन फॉर्म्युला, सेंटर्स ऑफ ट्रायंगल, लोकस, फॉर्म्स ऑफ इक्वेशन्स. आज आपण पोहोचलो आहे अँगल बिटवीन टू लाईन्समध्ये. ठीक आहे, तर एकदम सिंपल्स आहे, पण ते एक्सप्लेन करायच्या आधी आपण काय करू, समजा हे माझ्याकडे एक्स ॲक्सिस वाय ॲक्सिस आहे. ओके, ही आहे एक्स ॲक्सिस, इथे आहे वाय ॲक्सिस. आणि जर इथे एक लाईन असेल, सपोज कुठली पण, सपोज ही लाईन आहे आणि या लाईनचा अँटी क्लॉकवाईज जो अँगल आहे हा सपोज थीटा. तर या लाईनचं इक्वेशन काय असते, या लाईनचं इक्वेशन आपलं असेल एक अँगल इज थीटा. या केसेस जर आपण समजा थीटा ठीक आहे अल्फा पकडून घेऊ, तर आपल्याला अँगल दिला असेल एक्स ॲक्सिस सोबत अँटी क्लॉकवाईज डायरेक्शन मध्ये. इक्वेशन काय असते, y इज इक्वल्स टू tan अल्फा इंटू एक्स प्लस सी. ठीक आहे, कारण मी सांगितलं tan अल्फा काय असतो, tan अल्फाचा अर्थ होतो स्लोप. स्लोपला आपण काय लिहू शकतो, m लिहू शकतो. त्याने आठवलं पॉईंट दिला असेल तर y2 मायनस y1 अपॉन x2 मायनस x1 असं पण लिहू शकतो. राईट, हे आपण ऑलरेडी शिकलेलो आहे. आपण थोडं हेच लॉजिक इथे यूज करणार आहे आपण. ठीक आहे, तर कसं यूज करायचं ते आपण बघूया. ठीक आहे, आता बघा, आपल्याला अँगल बिटवीन टू लाईन्स पाहिजे. एक लाईन आपल्याकडे ऑलरेडी आहे, आता एक आणखी दुसरी लाईन ड्रॉ करतो. सपोज ही दुसरी लाईन आहे आणि याचा आपण हा अँगल पकडला सपोज बीटा. ठीक आहे, काहीतरी, आणि आपल्याला दोन लाईनच्या मधला अँगल पाहिजे. दोन लाईनच्या मध्ये किती अँगल बनतात, ऍक्च्युली अँगल बनतात दोन लाईनच्या मध्ये दोन अँगल बनतात. एक बेसिकली छोटा अँगल ॲक्यूट वाला हा θ1 आणि मोठा वाला θ2. ओके, दोन अँगल बनतात. तुम्ही दोन पैकी कुठला कॅल्क्युलेट करणार आहे ते आपली चॉईस आहे. आता बघा, हा जर θ1 असेल तर हा पण अँगल किती झाला आहे, हा पण θ1 झाला आहे. आता जर तुम्हाला माहिती असेल ट्रायंगलची प्रॉपर्टी, ही हा या टाईपचा ट्रायंगल आहे तो आपला. इथे अँगल आहे, इथे अँगल आहे θ1, इथे अँगल आहे अल्फा. ऑब्वियसली एक्सटर्नल अँगल झाला. तो कुठला अँगल झाला, एक्सटर्नल अँगल, ट्रायंगलच्या बाहेरचा अँगल. जेव्हा कधी आपल्याकडे एक्सटर्नल अँगल असते, बाय एक्सटर्नल अँगल थेरम प्लस सम ऑफ इंटिरियर इक्वल्स टू एक्सटर्नल. अल्फा प्लस θ1, ठीक आहे, इज इक्वल्स टू बीटा. आपल्याला बेसिकली काय पाहिजे, अँगल बिटवीन टू लाईन्स θ1 इज इक्वल्स टू बीटा मायनस अल्फा. θ1 इक्वल्स टू बीटा मायनस अल्फा. आता या अँगलशी आपल्याला काही एवढं इम्पॉर्टंट काही आहे का, ऍक्च्युअली काही इम्पॉर्टन्स नाही आहे. का बरं इम्पॉर्टन्स नाही आहे, त्याच्यामागे कारण सिंपल आहे. सिंपल कारण काय की आपल्याला क्वेश्चनमध्ये अँगल बिटवीन टू लाईन फाइंड करायला सांगितलं असेल तर अँगल कशाला देणार, आपल्याला अँगल देणारच नाही. तर आपल्याला अँगल साठच्या रिलेटेड मध्ये दुसरी गोष्ट यूज करायची, ती म्हणजे स्लोप. स्लोप म्हणजे tan थीटा. सो या लाईनचा जो स्लोप असेल m1 इज इक्वल्स टू काय असणार आहे, tan अल्फा. या लाईनचा जो स्लोप असेल तो असेल m2, तो असेल tan बीटा. राईट, सिंपलचं काम होतं. आता बस आपल्याला जर tan अल्फा माहित आहे, tan बीटा माहित आहे, तर टॅनचा फॉर्म्युला यूज करू. सो टेकिंग टॅन्जंट ऑन बोथ साइड, सो टेकिंग टॅन्जंट ऑन बोथ साइड. टॅन्जंट म्हणजे tan होत्या, टॅन्जंट ऑन बोथ साइड्स. दोन्ही साइडला tan घेतला आपण, तर हा झाला आपला tan ऑफ θ1 इज इक्वल्स टू tan ऑफ बीटा मायनस अल्फा. राइट, आता tan a मायनस b चा फॉर्म्युला जर तुम्हाला माहिती असेल तो काय, tan a मायनस b. tan a मायनस b इज इक्वल्स टू असते tan a मायनस tan b अपॉन 1 प्लस tan a tan b. हा आपला फॉर्म्युला आहे. तोच इथे आपण अप्लाय करणार. चला अप्लाय करूया आपण. सो tan θ1 इज इक्वल्स टू tan a प्लस b म्हणजे tan बीटा मायनस tan अल्फा डिवाइडेड बाय 1 प्लस tan बीटा इंटू tan अल्फा. ठीक आहे, सिंपली फक्त tan अल्फा आणि tan बीटाची व्हॅल्यू पुट करा. ती व्हॅल्यू कुठली आहे, ही व्हॅल्यू आहे. कारण की आपल्या इक्वेशन मध्ये आपल्याला काय काढता येतो, आपल्याला काढता येतो स्लोप. तर आपण स्लोप यूज करू ना, स्ट्रेट लाईनचे इक्वेशन आहे, स्लोप असणारच आहे.
तर आपण फॉर्म्युल्यामध्ये यूज करायचा स्लोप. सो बेसिकली आपल्याला मिळालं n theta 1 इक्वल्स टू हा स्लोप कशाचा आहे दुसऱ्या लाईनचा m2 मायनस m1 अपॉन 1 प्लस m1 m2. ओके, आता बघा जसं अँगल सांगितलं तुम्हाला की एक अँगल ॲक्यूट आहे एक अँगल ऑब्ट्यूस आहे. ॲक्यूट अँगल असते पॉझिटिव्ह टॅनची, ऑब्ट्यूस असते निगेटिव्ह, म्हणजे याची व्हॅल्यू प्लस पण राहू शकते मायनस पण राहू शकते. सो बेसिकली आपण काय लिहितो थीटासाठी थीटा इज इक्वल्स टू tan इनवर्स ऑफ थीटा प्लस मायनस तुम्ही घ्या त्याला मॉड्युलस मध्ये ठेवतो आपण m2 मायनस m1 किंवा m1 मायनस m2 डझंट मॅटर, मॉड्युलस आहे 1 प्लस m1 m2. सो हा झाला आपला एक बेसिक फॉर्म्युला कशाचा अँगल बिटवीन टू लाइन्स. सॉरी, तो फॉर्म्युला कशा झाला अँगल बिटवीन टू लाइन्स. ठीक आहे, आणि यामध्ये आपल्याला नेहमी कुठला अँगल मिळणार आहे ॲक्यूट अँगल मिळेल. नेहमी कुठला अँगल मिळणार आहे ॲक्यूट. जर तुम्हाला ऑब्ट्यूस काढायचं असेल तर ऑब्ट्यूस काढणं खूप सोपं आहे. टोटल अँगलची सम किती आहे लाईनवरची 180 आहे. हा जर ॲक्यूट असेल तर 180 मायनस थीटा 1 तर काय भेटणार थीटा 2. सिंपल सा काम आहे. हे आपलं रिलेशन आहे अँगल बिटवीन टू लाईन्स. आता आपल्याकडे इक्वेशन आलं आपण त्याला एक्सप्लोर करूया. ठीक आहे, लेट वी हॅव tan theta चे इक्वेशन जो आपण tan theta इज इक्वल्स टू काय मॉड्युलस m1 मायनस m2 लिया किंवा m2 मायनस m1 लिया, दोघांमध्ये फरक पडत नाही कारण की मॉड्युलस आहे m1 m2. ओके, आता कंडिशन. सो नंबर 1 फॉर कंडिशन वेगवेगळ्या कंडिशन चेक करूया. आता एवढं कंडिशन भेटलं आपले इक्वेशन भेटलं तर कंडिशन चेंज करायचे, चेक करायचे काय काय होऊ शकते. का बरं, कारण त्याच्याशिवाय मजा असं नाही आहे. मॅथ्स मध्ये काय असते ऍक्च्युअल मध्ये फॉर्म्युला पार्ट करणं सोल्युशन करणं आहे सोपं, पण थोडं जर तुम्हाला त्याच्यावर जायचं आहे जेई मध्ये किंवा कुठल्या ॲनालिटिकल डिपार्टमेंटमध्ये असं फिजिक्स असू द्या केमिस्ट्री असू द्या मॅथ्स असू द्या इंजिनिअरिंग रिसर्च, तर तुम्हाला क्वेश्चनला ॲनालाइज करता आलं पाहिजे. आपण कंडिशन बघू त्यांची काय काय व्हॅल्यू राहू शकते. आपल्याला काय काय माहिती आहे त्यांची व्हॅल्यू 0 राहू शकते. कधी जेव्हा थीटाची व्हॅल्यू किती आहे 0 डिग्री. टॅनची व्हॅल्यू किती राहू शकते नॉट डिफाइंड, जेव्हा थीटाची व्हॅल्यू किती असते 90 डिग्री π/2. तर दोन कंडिशन आपल्या डोक्यात एकदम आल्या पाहिजे. सो आपण यूज करू इफ टू लाइन्स आर पॅरलल, इफ टू लाइन्स आर पॅरलल. जर दोन लाईन आपल्याकडे पॅरलल असेल त्याचा अर्थ काय अँगल बिटवीन देम काय असणार आहे 0. दोन्ही लाईन पॅरलल आहे ना, ही लाईन आणि ही लाईन पॅरलल आहे, दोघांमध्ये अँगल किती आहे काहीच नाही. सो देयरफॉर अँगल बिटवीन देम is 0 डिग्री म्हणा किंवा रेडियन म्हणा बरोबर सेम. रेडियन लिहितो मी कारण की सगळं π/2 रेडियन मध्ये लिहिलं. सो मला अँगल 0 रेडियन भेटलं तर व्हॅल्यू पुट करा 0. कशासाठी लक्षात ठेवा परत टू लाईन्स आर पॅरलल, ही कंडिशन आहे पॅरलल लाईन साठी. कशासाठी आहे पॅरलल लाईन साठी. सो व्हॅल्यूज पुट करू आपण. सो tan ऑफ 0 रेडियन इक्वल्स टू मॉड ऑफ m1 minus m2 upon 1 plus m1 m2 modulus tan 0 ची व्हॅल्यू किती असते tan 0 ची व्हॅल्यू आहे 0. लेफ्ट हँड साइड 0. हा डिनॉमिनेटर इथे मल्टिप्लायला घेऊन आलो मी 1 plus m1 m2. ठीक आहे, मॉड्युलस लिहा काही प्रॉब्लेम नाही. आणि इक्वल्स टू राइट साइडला काय झालं m1 minus m2. आता लेफ्ट हँड साइड 0 ने कशाने मल्टिप्लाय केलं काय फरक पडते का बिलकुल नाही. कशाचे मल्टिप्लिकेशन 0 सोबत नेहमी काय असते 0 असते मल्टिप्लिकेशन. सो हा जरा मल्टिप्लिकेशन 0. सो 0 इक्वल्स टू काय मिळाला m1 m2 मॉड्युलस होता तर मॉड्युलस लिहा. आता 0 प्लस किंवा मायनस राहत नाही, ती व्हॅल्यू कशी जशी आहे तशीच राहील. सो व्हिच इम्प्लाइज दॅट आपल्याला मिळालं की m1 इक्वल्स टू m2. सगळ्यात इम्पॉर्टंट कंडिशन्स पैकी एक आहे. दोन लाईन पॅरलल केव्हा असतात जेव्हा स्लोप ऑफ बोथ लाइन्स आर इक्वल. टू लाइन्स आर पॅरलल when slope of both lines are equal. So what's the condition? Simple 6. Right. सेकंड केस मध्ये सेकंड केस करणार पॅरलल नाही तर परपेंडिक्युलर राहू शकते. केस नंबर 2 if
two lines are perpendicular. आता perpendicular बघू आपण. Two lines are perpendicular. याचा अर्थ काय? Therefore angle between them is 90 degree, pi by 2 radian. ठीक है, परपेंडिकुलर सांगायला ही लाईन अशी ही परपेंडिकुलर दोघांचा अँगल किती आहे 90 डिग्री. चला अप्लाय करा मग परत तेच. सो tan pi by 2 radian is equals to modulus m1 minus m2 divided by 1 plus m1 m2, राइट. तो व्हॅल्यू काय मिळाली आपल्याला? tan pi by 2 म्हणजे 90 डिग्री. tan 90 ची व्हॅल्यू किती असते? नॉट डिफाइंड. नॉट डिफाइंड काय? मॉड्युलस m1 minus m2 upon 1 plus m1 m2, राइट. सिंपलचं काम होतं. आता कुठली व्हॅल्यू जेव्हा आपल्यासमोर नॉट डिफाइंड हा शब्द येतो, जेव्हा कधी आपल्याकडे नॉट डिफाइंड हा शब्द येतो, नॉट डिफाइंड याचा अर्थ काय की डिनॉमिनेटर मध्ये काय 0. त्याच्यामुळे आपल्याला काय एक गोष्ट मिळतो की जी डिनॉमिनेटरची व्हॅल्यू आहे दॅट इज 1 plus m1 m2 is equals to काय भेटलाय 0. हा जर 0 असेल तर फायनली आपल्याला रिझल्ट काय मिळाला की m1 into m2 स्लोपचं प्रोडक्ट, इकडला +1 तिकडे जाऊन काय झालाय मायनस. आपल्याला सेकंड कंडिशन मिळाली परपेंडिकुलर लाईन साठी. अँगल बिटवीन द लाईन आपल्याला माहिती आहे ॲक्यूट पण राहू शकतो, ऑब्ट्यूज पण राहू शकतो. आणि अँगल बिटवीन द लाईन कशावर डिपेंड करते? इट डिपेंड्स ऑन स्लोप ऑफ द लाईन. कारण की स्लोपला आपण कशासोबत रिलेट केलाय? tan सोबत रिलेट केलेला आहे, म्हणून tan चा फॉर्म्युला यूज केला. हा आपला फॉर्म्युला आहे. कोणी म्हणायचं इथे प्लस घेतलं इथे मायनस घेतलं तर जास्त फरक पडणार नाही, पण तुम्हाला हा अँगल नाही मिळणार, हा अँगल नाही मिळणार, तुम्हाला tan बीटा मिळेल. का बरं? कारण की दोघांची ऍडिशन बीटाच्या बरोबर आहे, म्हणून थीटा इक्वल्स टू a मायनस b झाला. तुम्हाला जर थीटा 2 काढायचं असेल तुम्हाला वेगळा ट्रायंगल घ्यावा लागेल, वेगळे रिलेशन घ्यावं लागेल. वरती प्लस खाली मायनस करता येणार नाही. नंतर तुम्ही जर ऑब्ट्यूज अँगल काढायचा असेल, हे सगळं फक्त ॲक्यूट अँगल साठी आहे. दिस अँगल इज ॲक्यूट अँगल, म्हणून ते पूर्ण व्हॅल्यू कशामध्ये ठेवली आहे? मॉड्युलस मध्ये ठेवली. हे कुठला अँगल आहे? इट इज ॲक्यूट अँगल, म्हणून सगळी व्हॅल्यू ठेवली पॉझिटिव्ह. जर तुम्हाला ऑब्ट्यूज अँगल पाहिजे असेल तर तुम्हाला 180 मधून सबट्रॅक्ट करावं लागेल. आता सांगितलं तुम्हाला थीटा 2 इज इक्वल्स टू, इथल्यामध्ये लिहून ठेवतो मी, थीटा 2 इज इक्वल्स टू 180 मायनस थीटा 1. जर तुम्ही डिग्री मध्ये लिहित असणार तर रेडियन मध्ये ठेवायचं असेल तर पाय मायनस थीटा 1. ठीक आहे, हे तुम्हाला तर बेसिक येत असेल तेवढं तुम्ही सांगणार नाही, राईट. दोन केस आपल्याकडे आले इक्वेशन नंतर. एक पॅरललची केस आली होती आणि एक परपेंडिकुलरची केस आली. जेव्हा कधी टू लाईन्स आर पॅरलल असेल, जेव्हा कधी टू लाईन्स जर पॅरलल असेल तर स्लोप काय असले पाहिजे? इक्वल. ते तर आपण कोण पण सांगू शकतो. हा जो कशा आहे पॅरलल आहे, का बरं? जेवढा स्लोप द्यायचा आहे तेवढा स्लोप द्यायचा आहे. आणखी तुम्ही दुसरे कोणते लाईन काढू शकता, अशी ही लाईन आणि ही लाईन पॅरलल आहे, का बरं? दोघांचा स्लोप दिसायला दिसतो, तर दोघांचा अँगल ऑफ इन्क्लिनेशन कसा आहे? सेम आहे. हे आपण प्रॉपर्टीज 8, 9, 10 मध्ये शिकलेलो आहोत. ठीक आहे, 9 मध्ये खास कर. जर टू लाईन्स परपेंडिकुलर असेल जसं 90 डिग्री आहे, याचा अर्थ काय की दोघांच्या स्लोपचा प्रोडक्ट किती असला पाहिजे? मायनस. इथून आपण बाय डिफॉल्ट m1 मिळाला असेल तर m2 काढू शकतो. m2 m1 मध्ये डिवाइड मध्ये जाईल. याच्या आधी आपण क्वेश्चन केलेला आहे 1-2 असे, आणि हा कन्सेप्ट तुमच्या डोळ्यासमोर आणलेला आहे. या अँगल बिटवीन टू लाईन्स रिलेटेड. आता ह्या सगळ्या गोष्टी आपण यूज करून, एक स्टँडर्ड आपलं जे इक्वेशन असते स्ट्रेट लाईनचं, ते कसं काय मॉडिफाय होते वेगवेगळ्या फॉर्म्समध्ये आणि वेगवेगळ्या कंडिशन्समध्ये, ते आपण बघूया, राईट. ओके, सेकंड जो इम्पॉर्टंट पार्ट सांगायचा होता तो आहे की आपल्याला कधी क्वेश्चनमध्ये नॉर्मली जनरल फॉर्म ऑफ इक्वेशन दिलं असते. आता आपल्याकडे तर आपण एक फॉर्म्युले सब्जेक्ट डिराईव्ह केले आहे, पण जर जनरल फॉर्म दिला असेल तर करायचं का? आपल्याला कुठल्याही लाईनसाठी आता हे थोडंसं इथून स्टार्ट करतो. एक लाईन आपल्याकडे, तर लाईनला मी नाव देतो L1. लाईन असल्यामुळे कुठली लाईन आहे ते फंक्शन आपण असं डिनोट करतो. लाईन आहे आपली, समजा पहिली लाईन आहे a1x plus b1y
प्लस C1 इक्वल टू 0. पहिली लाईन आहे म्हणून ते 1 1 1 आलाय. ठीक आहे. सिमिलरली जर दुसरी लाईन आपल्याकडे असती आपण त्याला काय म्हटलं असतं a2x प्लस b2y प्लस c2 इक्वल्स टू 0. हे दुसरी लाईन आहे. पहिली लाईन दुसरी लाईन. सिंपल राईट. आता बघा ह्या दोन आपल्याला नेहमी क्वेश्चन मध्ये दिलेल्या असतात जनरल फॉर्म मध्ये. ते जनरल फॉर्मचा यूज करून आपल्याला सॉल्व्ह करायचे असते अँगल बिटवीन द लाईन्स. ठीक आहे. तर आपण इथून स्लोप काढणं सुरू करू. आता स्लोप काढायचा असेल तर सगळ्यात बेस्ट फॉर्म कुठला आहे आपला? फॉर स्लोप काढण्यासाठी आपण यूज करतो y इक्वल्स टू नॉर्मली mx प्लस c. इथे m काय आहे आपला? लक्षात ठेवा m आहे आपला स्लोप, c आपला काय असते y इंटरसेप्ट. स्लोप काढण्यासाठी आपण नेहमी जास्तीत जास्त यूज करायला काय यूज करतो y इक्वल टू mx प्लस c. मग आता जर या टाइप मध्ये मला इक्वेशन घेऊन यायचं असेल तर मी काय करतो L1 ला यासारखं बनवतो. मला स्लोप पाहिजे ना, ते L1 इक्वेशनला याच्यासारखं बनवायचं. कसं बनवणार? y एका साइडला पाहिजे बाकी एका साइडला. ठीक आहे. तो y ला मी एका साइडला घेऊन जातो. लेफ्ट साइडला बघा y ला मी इकडे घेऊन आलो इक्वल टू च्या हा झाला मायनस b1y इज इक्वल्स टू बाकी सगळं राइट साइडला राहिला a1x प्लस c1. मला फक्त y इक्वल टू पाहिजे. सो y इक्वल टू हा नंबर सगळ्याच्या डिवाइड मध्ये गेला. सो a1 अपॉन b1 मायनस इंटू x प्लस c1 मायनस अपॉन b1. बघा हा x च्या मल्टिपल मध्ये आहे आणि हा कॉन्स्टंट आहे. काय केलं समजलं का? की मला या फॉर्म मध्ये इक्वेशनला घेऊन यायचं होतं म्हणजे y एका साइडला पाहिजे, y चा कोएफिशिएंट 1 पाहिजे. की y ची पूर्ण टर्म इकडे घेऊन आले 0 च्या साइडला. प्लस व्हॅल्यू इकडे काय झाली मायनस. मला फक्त y पाहिजे तर मायनस b1 डिवाइड मध्ये गेला. इथे मायनस b1 आला, इथे पण मायनस b1 आला. आता त्याला साइड बाय साइड कंपेअर करा. तुम्हाला खूप जास्त ही गोष्ट पाहायला मिळणार कशामध्ये? कोऑर्डिनेट जिओमेट्री मध्ये. जेव्हा आपण इक्वेशन सोबत डील करतो तुम्हाला सगळ्यात जास्त महत्त्वाचं काम असलं पाहिजे की ह्या इक्वेशनला साइड बाय साइड कंपेअर करणं. साइड बाय साइड कंपेअर करणं म्हणजे काय? जर दोन्ही इक्वेशन सेम गोष्ट सांगत असेल, जर दोन्ही इक्वेशन सेम गोष्ट सांगत असेल तर त्याचे प्रत्येक कोऑर्डिनेट आणि प्रत्येक कोएफिशिएंट काय असले पाहिजे सेम. तर y y च्या बरोबर आहे, इथे x च्या बरोबर x आहे. x सोबत जो काही येतो काय स्लोप आहे. सो m इज इक्वल टू तुम्हाला काय भेटलं मायनस a1 बाय b1. किंवा याला जर शब्दात लिहायचं असेल तर काय झालं मायनस a1 काय कोएफिशिएंट ऑफ x कोएफिशिएंट ऑफ x आणि डिवाइडेड बाय कोएफिशिएंट ऑफ y. समोर निगेटिव्ह लक्षात ठेवायचं. कोएफिशिएंट ऑफ झाला आपला स्लोप काढला. कुठलाही जनरल फॉर्म ऑफ इक्वेशन दिला असेल त्याचा स्लोप काय असतो मायनस ऑफ कोएफिशिएंट ऑफ x अपॉन कोएफिशिएंट ऑफ y. आणि y इंटरसेप्ट पण तुम्हाला मिळाला c. परत सांगतो हा c कॉन्स्टंट वेगळा आहे आणि हा c वेगळा आहे. हा y इंटरसेप्ट आहे. नथिंग बट मायनस c1 अपॉन b1. ठीक आहे. सो इक्वल्स टू मायनस c1 म्हणजे काय कुठला तरी कॉन्स्टंट टर्म. सो कॉन्स्टंट अपॉन कोएफिशिएंट ऑफ y. आता कोणता पार्ट कसा करायचा कोएफिशिएंट ऑफ y. पार्ट करायची गरज नाही. लक्षात ठेवा आपल्याला y एका साइडला पाहिजे म्हणजे y चा जो कोएफिशिएंट तो डिवाइड मध्ये जाणार. y चा जो कोएफिशिएंट आहे तो डिवाइड मध्ये जाणार. x च्या सोबत असेल तर स्लोप बनला, कॉन्स्टंटच्या सोबत असेल तर y इंटरसेप्ट बनला. ठीक आहे. तो हे लॉजिक यूज करून आपण m1 m2 काढू शकतो बघा पहिल्या लाईन साठी. ठीक आहे. सेम लॉजिक यूज करून पहिल्या लाईन साठी स्लोप काय मिळाला मायनस किती a1 बाय b1. सिमिलरली L2 साठी स्लोप काय झाला m2 इक्वल्स टू मायनस a2 बाय b2. तुम्ही काय पडला मायनस कोएफिशिएंट ऑफ x अपॉन कोएफिशिएंट ऑफ y. दैट्स इट. Done. So therefore angle between L1 and L2. So therefore angle between L1 and L2 is formula already माहिती आहे आपल्या समोर डोळ्याला तोच आपण यूज करणार आहे. So therefore formula अप्लाय करा. So tan theta is equals to modulus of m1 ची व्हॅल्यू किती आहे मायनस a1 b1 माइनस L2 ची वैल्यू माइनस A2 B2 टोटल डिवाइडेड बाय
1 प्लस मायनस A1 B1. परत सांगतो बघा, मला निगेटिव्ह हमेशा ब्रॅकेटमध्ये लिहायची सवय आहे, कारण की त्यांनी मला मल्टिप्लाय करायला सोपं जाते आणि साईनमध्ये चुकत नाही, तर ते नाही करायचं. जर कुठले निगेटिव्ह नंबर असेल तर 2 एक्स्ट्रा ब्रॅकेट लिहायला काही फरक पडणार नाही. A2 B2 हे सगळं मॉड्युलसमध्ये. थोडं सिम्प्लिफाय करा बघा. हा मायनस मायनस प्लस झाला, त्याला मी आधी लिहितो. हा मायनस मायनस प्लस आणि हा मायनस आहे, प्लस वाले नंबर मी आधी लिहितो. A2 बाय B2. परत सांगतो, हे प्लस वाला टर्म मायनस मायनस प्लस झाला, त्याला मी आधी लिहिलं. आणि मायनस A1 B1 डिवायडेड बाय हा 1 प्लस इथे मायनस इंटू मायनस प्लस झालं, तर बेसिकली वरच्या नंबरचा प्रोडक्ट असतो A1 A2 अपॉन B1 B2. दॅट्स इट. थोडं सिम्प्लिफाय करा, क्रॉस मल्टिप्लाय करून तुम्हाला मिळेल tan थीटा इज इक्वल्स टू क्रॉस मल्टिप्लाय B1 A2 मायनस A2 B1 क्रॉस मल्टिप्लाय डिवायडेड बाय B1 B2 टोटल डिवायडेड बाय, याला पण क्रॉस मल्टिप्लाय करा, B1 B2 प्लस A1 A2 डिवायडेड बाय B1 B2. लक्षात ठेवा, डिवाइडचे डिवाइड मध्ये असले तर आपण इझिली कॅन्सल करू शकतो. सो फायनली आपल्याला जो इक्वेशन मिळालं ते आहे आता फायनल आपलं इक्वेशन अँगल बिटवीन टू लाईन्स tan थीटा इज इक्वल्स टू मॉड ऑफ. त्याला आधी लिहा की याला आधी लिहा, फरक पडत नाही. त्याला आता लिहायची पद्धत पहा, प्रत्येकाची वेगवेगळी आहे. मी आधी जनरल फॉर्म लिहितो, असा आहे A1 B2 मायनस A2 B1. परत जर तुम्ही म्हणत असेल सर हा नंबर नेक्स्ट लिहिला, तुम्ही पहिले फॉर्म लिहिला याला A1 B2. ठीक आहे, लिहिण्यामध्ये उत्तर झालं होतं A1 B2. याला आधी का बरं लिहिलं काही फरक पडत नाही, मॉड्युलस आहे. मायनसने जरी बाहेर काढला तरी आन्सर सेम राहणार. आणि डिवायडेड बाय याला पण आधी लिहितो A1 A2 प्लस B1 B2. दिस इज युअर फॉर्म्युला फॉर अँगल बिटवीन टू लाईन्स. कोणत्या केसमध्ये? जेव्हा तुम्हाला काय दिला असतो जनरल फॉर्म ऑफ इक्वेशन. जनरल फॉर्मला आपण कसं कन्वर्ट केलं तुम्ही बघितलं, असंच तुम्ही बाकीच्या इक्वेशनला पण कन्वर्ट करू शकता. मी तुम्हाला एक दोन करून दाखवेल. ओके, आता पहिली कंडिशन फॉर पॅरलल नाही, मी तुम्हाला नंतर सांगतो. आधी आता आमची लिहायची पद्धत बघा. बऱ्याच ठिकाणी तुम्हाला असा फॉर्म्युला दिसेल tan थीटा इज इक्वल्स टू, त्याचं पॅटर्न नोट नसेल तर टोटल डिटर्मिनंट ऑफ ही वरची जी व्हॅल्यू आहे इट इज अ शॉर्ट डिटर्मिनंट ऑफ A1 B1 A2 B2 ना, A1 B2 माइनस A2 B1 डिवाइडेड बाय A1 A2 प्लस B1 B2. हे पण चालते. सो बेसिकली दिस इज आवर अँगल बिटवीन टू लाईन्स. जेव्हा आपल्याला काय दिला असतो, जेव्हा आपल्याला दिला असतो जनरल फॉर्म ऑफ स्ट्रेट लाईन. राईट, सिंपलचा क्वेश्चन आहे, सिंपलचा कन्सेप्ट आहे. याच्याशी रिलेटेड आणखी 2 पॉईंट बघायचे आपल्याला. पॅरललची कंडिशन काय होणार, परपेंडिक्युलरची कंडिशन काय होणार, आणखी थोडेसे पॉईंट. नंतर आपण मग त्यानंतर क्वेश्चनवरच जाऊया. ठीक आहे, आणखी 2 क्वेश्चन सॉरी 2 पॉईंट्स बघून घ्या यामधले. ठीक आहे, 2 छोटेसे पॉईंट. 2 छोटेसे पॉईंट काय सांगायचे तुम्हाला बघूया. सिंपलचा पॉईंट्स. पहिले पॉईंट पॅरललची कंडिशन. तर आपल्याला स्लोप ऑलरेडी माहिती आहे. पॅरललची कंडिशन काय, दोघांचे स्लोप काय असलं पाहिजे, सेम असलं पाहिजे. नंबर 1 फॉर पॅरलल लाईन्स, फॉर पॅरलल लाईन्स. ठीक आहे, लक्षात ठेवा लाईन पॅरलल्स आहे. सो लाईन पॅरलल ठेवलं, काही प्रॉब्लेम नाही. सो M1 इक्वल्स टू M2 डायरेक्ट यूज करतो, कंडिशन ऑलरेडी लिहिलेली आहे. मायनस A1 B1 इक्वल्स टू मायनस A2 B2. मायनस मायनस दोन्ही साईडला ते कॅन्सल. तर बेसिकली आपल्याला जी कंडिशन मिळाली ती काय, A1 B1 इज इक्वल्स टू A2 B2. ठीक आहे, पण ठीक आहे, इथेच थांबायचं का नाही थांबायचं, का बरं नाही ते तुम्हाला जस्ट मी सांगतो. बघा, एक्स ॲक्सिस आहे, वाय ॲक्सिस आहे आपल्याकडे. एक्स ॲक्सिस आहे, वाय ॲक्सिस आहे. ठीक आहे, मी लाईन काढतो एक ड्रॉ कुठली पण. सपोज ही माझी लाईन आहे L1. ही L1 लाईन आहे. ठीक आहे, याला पॅरलल दुसरी लाईन काढली मी, एक दुसरी लाईन पॅरलल काढली. ही आहे माझी L2. ठीक आहे, L1 इज पॅरलल टू L2. आता ही पास करते C मध्ये. ओके, आता ह्या 2 लाईन पॅरलल आहे. ऑब्वियसली ही कंडिशन सॅटिस्फाय करेल. दोघांचा स्लोप काय सेम आहे. जर दोघांचा अँगल ऑफ इन्क्लिनेशन इथे थीटा असेल तर हा पण काय असणार आहे, थीटा सेम, नो प्रॉब्लेम. पण जर सपोज मी आणखी एक लाईन ड्रॉ केली
कोएफिशियंट थोडेसे वेगळे आहे आणि ती या लाईनवर ड्रॉ केली. आता ही झाली माझी लाईन L3. तर आता मला माहिती आहे की L3 चा पण स्लोप L2 च्या बरोबर आहे. L3 चा स्लोप पण काय L2 च्या बरोबर आहे. जर L3 चा स्लोप L2 च्या बरोबर असेल तर ह्या दोन लाईन पण काय झाल्या पॅरलल. पण बघून आपण सांगू शकत नाही दोन्ही लाईन काय पॅरलल आहे म्हणून. त्या ऍक्च्युअली काय कोइन्सिडेंटल आहे. मग कसं माहित पडलं ही लाईन पॅरलल आहे पण ही L3 का बरं कोइन्सिडेंट झाली कारण की सेम पॉइंट मधून पास होते. त्याचा इंटरसेक्ट पण काय सेम आहे. ज्या वेळेस फक्त लाईन पॅरलल पाहिजे असेल त्यावेळेस इंटरसेक्ट सेम नाही पाहिजे. सो C1 इज नॉट इक्वल टू C2. ठीक आहे थोडं रिअरेंज करतो मी. हा नंबर खाली घेऊन हा नंबर वर घेऊन जा. म्हणजे काय होणार थोडं माहित पडेल. A1 बाय A2 B1 बाय B2 C1 बाय C2. त्याचे इंटरसेक्ट सेम राहणार नाही. जेव्हा इंटरसेक्ट सेम राहणार नाही तेव्हा लाईन फक्त काय राहणार आहे पॅरलल. म्हणजे आता हीच गोष्ट मी अप्लाय केली की फॉर कोइन्सिडेंटल लाईन्स लाईन्स कशा कोइन्सिडेंट करतात. कोइन्सिडेंटल लाईन्स कोइन्सिडेंट करतात म्हणजे स्लोप तर सेमच आहे इंटरसेक्ट पण काय सेमच आहे. सो त्यावर हा जो रेशो आहे A1 बाय A2 इज इक्वल टू B1 बाय B2 इक्वल टू C1 बाय C2. हे झालं कोइन्सिडेंटल लाईन. ठीक आहे याच्याशी रिलेटेड तुम्हाला आणखी एक पॉईंट समोर सांगणार आहे. मार्क करून देतो काय आपण सांगतो थोड्या वेळानंतर. ओके पॅरलल झालं कोइन्सिडेंट झाला. नंबर 3 काय आहे नंबर 3 काय असणार मग परपेंडिक्युलर लाईन्स. ठीक आहे बघा कोइन्सिडेंटल. सो फॉर परपेंडिक्युलर लाईन्स लाईन कशा पाहिजे आता परपेंडिक्युलर. सो फॉर परपेंडिक्युलर लाईन्स लाइन परपेंडिकुलर तो m1 into md इक्वल टू -1. तो अप्लाई करा. m1 किती आहे -a1 by b1 into -a2 by b2 इक्वल टू -1. माइनस माइनस इथे प्लस झाला. a1 a2 मिळाला. ठीक आहे a1 a2 डिवाइडेड बाय b1 b2 इक्वल टू -1. हा दिले मल्टीप्लाय करा घेऊन जा. तुम्हाला मिळाले a1 a2 इक्वल्स टू मायनस b1 b2 किंवा त्याला इकडे घेऊया. सो a1 a2 मायनस इक्वल प्लस झाला b1 b2 इक्वल्स टू 0. ठीक आहे सिंपल सी केस आहे. आणि एक इथे इम्पॉर्टंट पॉइंट म्हणजे इम्पॉर्टंट नाही आहे पण जस्ट नोट करून ठेवतो. पॅरलल पण नाही आहे परपेंडिक्युलर पण नाही आहे. तो शेवटी काय होऊ शकते इंटरसेक्टिंग लाईन. आता लक्षात ठेवा परपेंडिक्युलर लाईन पण काय इंटरसेक्टिंगच आहे. हे वेगळं नाही आहे. फक्त ह्या दोन पॅरलल किंवा नॉन इंटरसेक्टिंग आहे. इंटरसेक्ट करायला फक्त परपेंडिक्युलर पाहिजे कंपल्सरी नाही. सो फॉर इंटरसेक्टिंग लाईन याची गरज तर पडत नाही पण माहीत असायला पाहिजे. सो इंटरसेक्टिंग लाईन फक्त पॅरलल नसायला पाहिजे. पॅरलल नाही पाहिजे म्हणजे a1 बाय a2 शुड नॉट बी इक्वल्स टू b1 बाय b2 एवढंच. आता मी तुम्हाला एक जो पॉईंट सांगणार होतो तो थोडासा ऑब्झर्व करा बघा. कोइन्सिडेंटल लाईनसाठी हा रेशो सगळा सेम असतो. जर मी या रेशोला काहीतरी नाव दिलं या रेशोला काहीतरी नाव दिलं तर काहीतरी नाव दिलं याचा अर्थ काय तर ते तुम्हाला समजून उदाहरणार्थ हा माझा रेशो आहे. इसका काम होगा समजा हा माझा रेशो आहे a1 बाय a2 इक्वल्स टू b1 बाय b2 इक्वल्स टू c1 बाय c2. हा काहीतरी रेशो आहे. या रेशोला मी इक्वल टू पकडला सपोज k. इक्वल टू काय पकडलाय k. इथून तुम्ही प्रत्येक याला समजा याच्यासोबत इक्वल केलं तुम्हाला a1 काय मिळणार a1 इज इक्वल्स टू a2 इंटू k. ठीक आहे b1 किती मिळणार b2 इंटू k आणि c1 किती मिळणार c2 इंटू k. ह्या सगळ्या व्हॅल्यूज पहिल्या इक्वेशन मध्ये पुट करा बरं. ह्याच्या सगळ्या व्हॅल्यूज आहेत. तर तुम्ही पहिल्या इक्वेशन मध्ये पुट करा काय बनते a1 किती झाला a2 k झाला इंटू x b2k into y plus c2k equal to 0. सगळ्यामध्ये काय कॉमन काढलं मी हे L1 मध्ये पुट केलं. लक्षात ठेवा व्हॅल्यू कशामध्ये पुट केली आहे L1 मध्ये पुट केलेली आहे. ती L1 चेंज होत आहे. सगळ्यामध्ये k कॉमन आहे. k कॉन्स्टंट काढलं a2x plus b2y plus c2 equals to 0. आता k तर कॉन्स्टंट आहे k कॅन नॉट बी 0. k 0 नाही का k 0 होणार नाही कारण की k कॉन्स्टंट आहे कारण तेव्हाच ते रेशो होईल ना. हा जर रेशो 0 होत असेल तर मग काही सेन्स बनतच नाही. तर रेशो 0 होत नाही म्हणजे k ची काहीतरी व्हॅल्यू आहे.
केची काहीतरी व्हॅल्यू, याचा अर्थ काय, तुझी लाईन L1 आहे, ही लाईन कोणती होती L1, लाईन इज इक्वल्स टू के टाइम्स काहीतरी टाइम्स काय L2 आहे, त्याचा अर्थ किती इक्वल टू 0. म्हणजे जेव्हा आपण एखाद्या लाईन मधून एक नंबर कॉन्स्टंट कॉमन काढला तर आपण काय म्हणू शकतो, दोन्ही लाईन काय कोइन्सिडेंटल आहेत, राईट. तर हे काही बेसिक कन्सेप्ट होते रिलेटेड टू अँगल बिटवीन द लाईन्स, पॅरललची कंडिशन, परपेंडिक्युलरची कंडिशन, इंटरसेक्शनची कंडिशन्स, कोइन्सिडेंटलची कंडिशन, एक्सेट्रा एक्सेट्रा, आणि कन्वर्जन ऑफ वन फॉर्म ऑफ जनरल फॉर्म ऑफ इक्वेशन ऑफ लाईन इनटू अनदर फॉर्म, राईट. मी असं होप करतो की तुम्हाला लॉजिक समजलं असेल, कन्सेप्ट समजले असतील तर काय काय सांगायचं होतं. आणि आता आपण याचा यूज करून काही क्वेश्चन सॉल्व्ह करून घ्या, आणखी एक दोन कन्वर्जन पण बघून घेऊया लाईनच्या फॉर्मचे दुसऱ्या फॉर्ममध्ये, राईट. सो लेट्स सी, भेटूया नेक्स्ट लेक्चरमध्ये. समजलं असेल, आवडलं असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करत चला. मेन म्हणजे मुलांपर्यंत पोहोचतो, सगळ्यांना एज्युकेशन फ्री पोहोचलं पाहिजे. भेटूया परत पुढच्या लेक्चरमध्ये. टिल देन टेक केअर, बाय बाय.